नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार यांच्या नावाभोवती, त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती कायम फिरत आलेला आहे. येऊन जाऊन त्यांचा विषय हा चर्चेत येतो. त्यावरून सुद्धा वेगळं राजकारण रंगतं. सध्या विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोटांचा सिलसिला सुरू केलेला आहे. पहिला गौप्यस्फोट त्यांनी असा केला की 2017 मध्येच, म्हणजे 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. पण तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की शिवसेनेला वगळून भाजपला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची नाही आहे, म्हणून आम्ही राष्ट्रवादीच्या पर्यायावर किंवा प्रस्तावावर विचार केला नाही. दुसरा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे, जो आज लोकसत्ता या दैनिकात छापून आलेला आहे. तो म्हणजे शरद पवारांनीच सत्ता स्थापनेचा प्रस्ताव यंदा दिला होता, म्हणजे 2019च्या निवडणुकीनंतर. पण त्यांनी तो निर्णय फिरवला, शब्द फिरवला. ती बाब अजित पवार यांना रुचली नाही आणि त्यांनी भाजपबरोबर येण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून मग देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांबरोबर 80 तासांचं सरकार हे स्थापन केलं. पहाटे पहाटे या दोघांचा शपथविधी झाला होता. असे 2 गौप्यस्फोट हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहेत. पण खरा गौप्यस्फोट हा आहे का की शरद पवारांनी काही खेळी खेळली आहे, त्यात स्वतः देवेंद्र फडणवीस आणि भाजपच अडकली आणि म्हणून मग राज्यातली राष्ट्रपती राजवट उठली आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं? कारण ही सुद्धा एक बाजू आहे ज्यावरती अधूनमधून चर्चा होत असते. आणि म्हणूनच मग असे जेव्हा गौप्यस्फोट होतात, विशेषतः शरद पवारांच्या नावाने होतात, तेव्हा चर्चा करावी लागते. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात, आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते हेमंत टकले आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत. आपल्यासोबत नागपूरहून ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे आहेत. याशिवाय सध्या ज्यांचं पुस्तक याच नाट्यावरती गाजतंय, चेकमेट, हाऊ बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र, त्या पुस्तकाचे लेखक सुधीर सूर्यवंशी सुद्धा आहेत, जे सक्रिय पत्रकार आहेत. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी काल एका पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस नेमकं या सरकारला घेऊन, या सरकारच्या आधी ज्या घडामोडी घडल्या त्याला घेऊन काय बोलले ते तुम्हाला दाखवणार आहे. बघा. 2 वर्षापूर्वी राष्ट्रवादीची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती. त्या संदर्भात काही चर्चाही झाल्या होत्या. परंतु आमच्या सर्वोच्च नेत्यांनी त्यावेळी हे सांगितलं की आपल्याला शिवसेना सोडून हे करता येणार नाही. काँग्रेसला आयसोलेट करू शकतो आपण, पण त्याकरता शिवसेना ही देखील सोबत राहील. हे चालत असेल तर आपल्याला हे करता येईल, अशा प्रकारे त्यावेळेस आमच्या नेत्यांनी सांगितलं असल्यामुळे बरंच पुढे गेलेलं ते सगळं प्रकरण हे थंड्या बस्त्यात गेलं. यावरती राज्याचे उद्योग मंत्री, ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी एक खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे. बघा. आम्हाला काय बघायची गरज आहे, आम्ही पुढे बघतोय. आमचं लक्ष पुढे आहे, प्रगतीकडे आहे आणि महाराष्ट्राला अधिक आणि अधिक उंचीवर नेण्याकडे आमचं लक्ष केंद्रित आहे. तेव्हा अशा प्रकारची जी ती हळहळ असेल किंवा त्यांचा दुःख विलाप असेल ते ऐकायला आता आम्हाला वेळ नाही. नाही, कशाला विचलित, उलट ते विचलित झालेले हे बघून आता हसावं की रडावं हे कळत नाही. बऱ्याच दिवसांनी सुभाष देसाई इतक्या हास्य मुद्रेने बोलतायत, मलाही आनंद झालाय. मी थेट जातोय अतुल भातखळकर यांच्याकडे, भाजपचे आमदार आहेत. अतुल भातखळकर, सुभाष देसाई काय म्हणालेत की हा जो दुःख विलास आहे देवेंद्र फडणवीसांचा, हा किती वेळा ऐकायचा? त्यात तेच अडकतायत, त्यांचा पक्ष अडकतोय असं त्यांना वाटतंय. नाही, सुभाष देसाईंना काय वाटतंय ते मला माहित नाही, पण त्यांनी जरा मायग्रंट वर्कर्सच्या हालातकडे लक्ष द्यावं. आणि त्यांना फार पुढचं दिसतंय. ते पुढचं त्यांना काय दिसतंय ते येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात मी पण सांगेन की त्यांना काय दिसतंय ते. त्यामुळे MIDC मध्ये काय गैरव्यवहार गेल्या 4 महिन्यापासून चालू आहेत हे मी विधानसभेत मांडणार आहे. त्यामुळे सुभाष देसाईंना काही महत्व द्यायची गरज नाही.
कारण ते त्यांच्या याचं फक्त एक लाऊडस्पीकर म्हणून काम करतात. बाकी त्याच्या पलीकडे काही अर्थ नाही. जे स्वतः विधानसभेत निवडून येऊ शकले नाहीत, त्यांच्याविषयी मला फार बोलायची काही इच्छा नाही. क्रमांक 1. दुसरी गोष्ट, देवेंद्र फडणवीसांचा किंवा भारतीय जनता पार्टीचा हा दुःख विलाप आहे आणि आम्हाला खूप वाईट वाटतंय आणि त्याच्यामुळे असं काही नाहीये. तुम्ही इंटरव्ह्यू मागता आणि म्हणून विरोधी पक्षनेते इंटरव्ह्यू देत आहेत. त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला, त्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं. एवढंच त्याचा अर्थ आहे. याच्यात एक प्रांजळपणे दिलेला तो एक इंटरव्ह्यू होता आणि त्याच्यावर या सगळ्या कालखंडामध्ये काही लोकांनी पुस्तकं लिहिली आहे. स्वाभाविक आहे पुस्तकं लिहिणं, कारण इतकं जबरदस्त राजकीय नाट्य होतं आणि जे देशाच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं की दोन पक्षांनी युती करून निवडणुका लढवल्या. निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर कुठलंही सबळ कारण नसताना आपल्या विरोधी विचारांच्या लोकांच्या बरोबर जाऊन सरकार स्थापन करण्याचा हा अभूतपूर्व विश्वासघाताचा आणि तत्वाला तिलांजली देण्याचा एक कार्यक्रम शिवसेनेने प्रामुख्याने केला आणि त्याच्यामुळे याच्यावर पुस्तकं लिहिणं किंवा लोकांनी चर्चा करणं किंवा पत्रकारांना उत्सुकता असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. आणि देवेंद्र फडणवीसांना जेव्हा थेट असा प्रश्न विचारला की मुख्यमंत्री पद म्हणजे बहुमत मिळाल्यानंतर विधिमंडळाच्या गटनेतेपदी असताना मुख्यमंत्री पद मिळालं नाही, याचं वाईट वाटलं की नाही वाटलं? तर कुठलाही संवेदनशील माणसाला वाईट वाटेल. आपण सगळी माणसं आहोत, यात काही अस्वाभाविक उत्तर नाहीये. फक्त भारतीय जनता पार्टीचा द्वेष करणारे काही विशिष्ट पत्रकार आहेत आणि काही राजकीय पक्ष तर स्वाभाविक आहेत, त्यांना यातून कदाचित आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. तर तसं काही नाहीये. कोणाला दुःख विलाप वगैरे काही नाहीये. खरा दुःखात आज महाराष्ट्र आहे. तुम्ही ज्या सरकारला पाठिंबा देताय त्या सरकारने कोरोना व्हायरसच्या कालखंडात काय दिवे लावलेत हे उभा महाराष्ट्र पाहतोय. लोकांना 12-12 तास अँब्युलन्स नाहीये, लोकांच्या बॉड्या गायब होत आहेत. त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे दुःखात कोण आहे? तर दुःखात महाराष्ट्र आहे. विश्वासघात कोणाचा झाला? विश्वासघात ज्या महाराष्ट्राच्या जनतेने युती म्हणून मतदान केलं त्या जनतेचा विश्वासघात झालाय, हे आपण लक्षात ठेवण्याची गरज. ठीक आहे, मी हेमंत टकले यांच्याकडे जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, शरद पवारांचे अत्यंत निकटवर्ती आहेत. हेमंत टकले, हे जे 2 गौप्यस्फोट आहेत, मला पहिला गौप्यस्फोट हा खरं तर गौप्यस्फोट वाटत नाही की 2014 मध्ये राष्ट्रवादीनी भाजपला असा प्रस्ताव दिला होता जेव्हा भाजपचा मुख्यमंत्री कार्यरत होता की शिवसेनेऐवजी आम्ही तुमच्याबरोबर येतो आणि पुढची निवडणूक आपण युती करून लढू. मला हा गौप्यस्फोट वाटत नाही. ही चर्चा कायम तेव्हा होती. पण दुसरा जो गौप्यस्फोट आहे जो आज लोकसत्तामध्ये छापून आलेला आहे तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. तो असा आहे की जेव्हा अवकाळी नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी निवेदन घेऊन शरद पवार नरेंद्र मोदींना दिल्लीला भेटायला गेले तेव्हा त्या भेटीदरम्यान भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, देशाचे गृहमंत्री सुद्धा ते त्या बैठकीत आले. तिथे कदाचित शरद पवारांनी त्यांना सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला, पण त्यानंतर तो शब्द फिरवला गेला आणि ही बाब अजित पवारांना रुचली नाही. म्हणून मग अजित पवार रात्रीतून देवेंद्र फडणवीसांकडे गेले आणि पहाटे फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला. हा जो गौप्यस्फोट आहे तो मला महत्त्वाचा वाटतोय. हेमंत टकले, मी आता या दोन्हीबद्दल बोलू का? हो, आशिष, किंवा तुम्ही तिसरा गौप्यस्फोट करू शकता. आपण थोडंसं आता एक विचार करूया. हो, मला त्याची पूर्वपीठिका थोडीशी आपल्याला समोर मांडायची वाटते. एकतर BJP हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष आहे, त्यामुळे मी असं समजतो की महाभारतावर त्यांची अतिशय श्रद्धा आहे आणि महाभारत काळापासून चालत असलेलं राजकारण हे सत्य न बोलता अर्धसत्य सांगायचं या पद्धतीचं आहे. त्याचा पुरेपूर वापर देवेंद्र फडणवीस आणि BJPनी या सगळ्या प्रकरणात केलेला मला स्पष्टपणे दिसतो. आता देवेंद्र फडणवीस हे 2014 साली सुद्धा निवडून आलेले होते, एक कार्यक्षम आमदार होते, पण एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते होते. साहजिकच 19च्या निवडणुकीनंतर एकनाथ खडसे 14च्या निवडणुकीनंतर 14च्या अगोदरची मी गोष्ट सांगतो, त्यानंतर एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. परंतु
पहिल्याच वेळेला त्याच्या अगोदर प्रदेशाध्यक्ष झालेले देवेंद्र फडणवीस यांना ती मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यावर त्यांनी पहिले सगळा पक्षांतर्गत विरोध संपवून टाकला, कारण ते अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत. पण त्यांच्याच इतके महत्त्वाकांक्षी जे नेते होते, मग पंकजाताई असतील, तावडे असतील, मुनगंटीवार असतील, बावनकुळे असतील, स्वतः एकनाथ खडसे असतील, एक एक करून सगळ्यांची त्यांनी बाजूला करण्याचा एक चांगला डाव त्यांनी रचला आणि मग बोलका बाहुला एक प्रदेशाध्यक्ष म्हणून आणून ठेवला. म्हणजे सर्व पक्ष मुख्यमंत्री चालवायला लागले. आता 14 ते 19 या काळामधलं BJP वर्सेस सेना एकत्र केलेलं सरकार, त्यावेळेला BJPची भूमिका सातत्याने वेगळ्या विदर्भाची ऐका अतुल भातखळकर, ऐकून घ्या ना, ऐकून घ्या पूर्व पीठिका ऐकून घ्या. पण वाचून दाखवताय. अतुल भातखळकर, तुम्ही मध्ये बोलू नका. परिषदेत वाचून हो, दाखवलं. त्यांनी संहितेप्रमाणे ते लिहून आणलंय. ऐका ना, ते वाचतायत, ऐकायला लागतील. ते खूप चांगले वक्ते आहेत, ते वाचून दाखवतात, त्यालाच अर्थ आहे. वाचलेलं मीच लिहिले ना. हा, त्यांनीच लिहिलेलं आहे. अरे तुम्ही असं काय करता भातखळकर? मला तर उत्सुकता आहे की मुद्दे ते वाचून दाखवतायत, तुमचे. काहीतरी त्यामध्ये मेक असली पाहिजे. अहो तुम्ही ऐका ना जरा भातखळकर, ऐका जरा. तुमचा मुद्दा वेगळा विदर्भाचा राहिलेला आहे आणि सेनेचा मुद्दा अखंड महाराष्ट्राचा राहिलेला काय संबंध आहे? हे तर बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही जी महाराष्ट्रात, हे बघा, तुम्ही आता मध्ये बोलू नका, तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्ही बोला. मी मुख्यमंत्री यशस्वी 5 वर्ष कारकीर्द झाली, त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदनच करीन. पण या 5 वर्षात ते मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षातले पवार साहेब, ज्यांनी 14 साली जेव्हा शिवसेनेबरोबर तुझं नि माझं पटेना चाललेलं होतं, त्यावेळेला स्वतःहून पाठिंबा दिला होता आणि शिवसेना विरोधी पक्षात जाऊन बसलेली होती. एकनाथ शिंदे हे विरोधी पक्ष नेते होते. त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा एकत्र आलात आणि सत्तेचे गाडा चालवायला लागलात. ही गोष्ट खरी आहे का नाही? तुम्ही सेनेला कायम टेकन फॉर ग्रँटेड केलं 19च्या निवडणुकीमध्ये सुद्धा. आणि ते करताना जे शब्द तुम्ही दिलेत, म्हणजे त्यांना फार दुःख झालं असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 19 साली शिवसेना प्रमुख माझ्याशी कसे वागले वगैरे. अहो, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागलात हे तर बघा. मॅन्डेट मिळालेला होता विरोधी पक्षात बसण्याचा, असं स्वतः शरद पवारांनी सांगितलेलं होतं. तुम्ही दोघं मिळून सरकार बनवा म्हणून सांगितलं होतं. काय हरकत होती दिलेला शब्द पाळायची? पण तो पुन्हा महाभारतात गेल्यानंतर अशा प्रकारच्या अर्धसत्यातून केलेली ही सगळी पुढची रचना होती. त्यामुळे हे काही गौप्यस्फोट नाहीच आहे. त्याच्यानंतर ह्या 5 वर्षात किंवा गेल्या वर्षभरात सुद्धा जेव्हा हे आघाडीचं सरकार आलं, कधीही जो संवाद होता तो मग पंतप्रधानांशी असेल, गृहमंत्र्यांशी असेल, केंद्रीय मंत्र्यांशी असेल किंवा मुख्यमंत्र्यांशी असेल. मला तर अगदी आठवतंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर कारखानदारांची एक मीटिंग होती. सगळे वेळेवर पोचले होते. पवारसाहेब स्वतः तिथे तास 1.5 तास मुख्यमंत्र्यांची वाट पाहत होते. इतका उमदेपणा, इतका दिलदारपणा, इतकी 50 वर्ष या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसासाठी घालवलेले कष्ट, घेतलेली मेहनत, ह्याला जर तुम्ही असं म्हणणार असाल डावपेच वगैरे, हे दुर्दैव आहे, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. तुम्ही एका मोठ्या माणसाची अशा प्रकारे या सगळ्या व्यवहारात बघताय आणि सगळं स्वच्छ होतं. तुम्ही जेव्हा शिवसेनेला दिलेला शब्द पाळत नाही असं ठरलं आणि जेव्हा शिवसेनेने ठरवलं की आपल्याला शब्द न पाळणारा प्राण न जाय पर वचन न जाय, या प्रवृत्तीने माहिती असणाऱ्या लोकांनी मग दुसरा विचार करायला सुरुवात झाली आणि मग तुमची पोटं दुखायला लागली. असं सगळं ते राजकारण आहे. आणि त्यानंतरचा जो काही तासांचा मुख्यमंत्री पदाचा इतिहास झाला ना, त्याच्यामागचं राजकारण आणखीनच वेगळं आहे. त्याची देवेंद्र फडणवीसांनी त्यांची बाजू सांगितली. मला पुढच्या टप्प्यावर तुम्ही सांगितलं तर मीही ती बाजू मांडेन. पण मी एकच सांगतो, देवेंद्र फडणवीस हा BJPच्या वर्गातला सगळ्यात 1 नंबरचा हुशार विद्यार्थी म्हणून म्हणता येईल. पण प्रत्येक वेळेला सगळ्यात हुशार विद्यार्थी वर्गाचा चांगला मॉनिटर होईलच का, असं काही समीकरण आपल्याला बसवता येणार नाही. दुर्दैवाने आता वरती आणि राज्यात जे काही चाललेलं आहे त्यामध्ये बाहेरून आयात करा, आलेल्या लोकांना गप्प बसवा, बाजूच्या कोपऱ्यात ठेवा
त्यांची फार दखल घेऊ नका आणि तुम्ही पुढे चालत राहा, ह्या पद्धतीची नीती त्यांनी अवलंबलेली आहे. त्यांना लखलाभ हो पक्षाचं राजकारण अंतर्गत. आम्हाला एकच दिसतं, महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राच्या तळागाळातल्या माणसापर्यंत विकास पोचवला पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वचनबद्ध आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रवास चालू आहे. ठीक आहे, ठीक आहे. बोला, हेमंत टकले, तुम्हाला काय बोलायचं ते पुढच्या भागामध्ये हेमंत टकले, पुढच्या भागामध्ये अजित पवार देवेंद्र फडणवीसांकडे कसे गेले, ते उपमुख्यमंत्री कसे बनले आणि देवेंद्र फडणवीसांचं ते 80 तासांचं सरकार अजित पवार माघारी फिरल्यामुळं कसं पडलं, हे तुमच्याकडनं ऐकायचं आहे. तुम्ही ते आम्हाला तसं आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या भागात सांगू. ठीक आहे, मी पुन्हा येणार तुमच्याकडे. मी जातोय सुधीर सूर्यवंशी यांच्याकडे. सुधीर सूर्यवंशी यांचं चेकमेट हे जे पुस्तक आहे सध्या देशात गाजतंय, बेस्ट सेलरमध्ये आलेलं आहे आणि हेच 26 दिवसांचं नाट्य ठाकरे सरकार स्थापनेच्या आधी जे घडलेलं आहे त्यावरती ते पुस्तक बेतलेलं आहे. सुधीर सूर्यवंशी, मला पहिला मूलभूत प्रश्न हा विचारायचा आहे की सर्वांना प्रश्न पडला, शिवसेना राष्ट्रवादी ठीक आहे, पण काँग्रेस बरोबर कशी आली सत्तेत आणि काँग्रेसही शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्यास तयार कशी झाली. त्यातल्या त्यात काँग्रेसनं हे कसं मान्य केलं की आपण सरकारमध्ये जायचं, मंत्रिपदं घ्यायची आणि सरकारचा भाग बनायचं. हे कसं जुळून आलं, यामागे नेमकं लॉजिक काय? शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले कसे? ही कोणती गरज होती की हे एकत्र आले? अशीच तुम्ही जो प्रश्न विचारला, तर तुम्ही तुम्ही किंवा मी पत्रकार म्हणून किंवा अनेक महाराष्ट्रातील जगातली लोक त्या काही दिवसांमध्ये टीव्हीला एकदम टिपून बसले होते की प्रत्येक क्षणाला काय गोष्ट घडते, कारण की प्रत्येक क्षणाला वेगळ्या घटना घडत होत्या आणि म्हणजे 2 मिनिटापूर्वी ती घटना घडली तर तिसऱ्या मिनिटाला काही संबंध नसायचा. एवढ्या ट्विस्ट अँड टर्न महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढं घडत होतं. एकदा अशा घटना घडत असताना तुम्ही जर विचारलं काँग्रेसने शिवसेनेबरोबर आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार का स्थापन केलं, सरकार राष्ट्रवादीवर त्यांनी 15 वर्ष मध्यंतरी चालवलं आहे, त्याच्यामुळे शिवसेनेबरोबर का गेले? त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की शरद पवार यांना कुठल्याही प्रकारची सुतराम शक्यता नव्हती की सोनिया गांधी शिवसेनेबरोबर सरकार स्थापनेसाठी होकार देतील. त्याच्यामुळे त्यांनी एक दुसरी बाजू म्हणून आपण एक ऑप्शन जेव्हा तयार करतो, दुसरं ऑप्शन केलं होतं भाजप बरोबर जाण्याचं. आणि भाजप बरोबर जाण्याचं ऑप्शन त्यांनी सुरुवात झाली ती 2017 मध्ये. 2017 मध्ये अमित शहा, शरद पवार यांची मिटिंग झाली होती दिल्लीमध्ये आणि ठरलं होतं की आपले सरकार बसवायचंय. यावेळेला अमित शहा आणि शरद पवारांची मिटिंग झाली. त्यावेळेला अमित शहाने सांगितलं की आप सरकार में आ जाओ. त्यावेळेला शरद पवार म्हटले हम सरकार में आ जाएंगे, लेकिन शिवसेनेचं काय होणार? शिवसेना तुम्ही पहिल्यांदा बाहेर काढा, त्याच्यानंतर आम्ही सरकारमध्ये येऊ. पण अमित शहाने सांगितलं आम्ही शिवसेनेला आता बाहेर काढणार नाही, तुम्ही सरकारमध्ये या. तुम्ही आल्यानंतर शिवसेना आपोआप चालली जाईल किंवा ते कुठल्या तरी प्रोसेसने ते बाहेर निघतील. पण त्यावेळेला शरद पवार म्हटलं की आम्ही तसं होऊ देणार नाही, हे 2 पक्षांचं सरकार झालं पाहिजे. पण त्यावेळेला नरेंद्र मोदी आणि अमित शहा सांगत हे 3 पक्षांचं सरकार असेल, नंतर 2 पक्षाचं सरकार होईल. पण ते झालं नाही. आणि त्याला पुष्टी काल देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. हो. आणि त्याच्यानंतर म्हणजे ते त्याच्यानंतर 2019 मध्ये तेव्हा आता सुद्धा शरद पवारांची असेल, प्रफुल्ल पटेल असेल, तुमच्या आपल्या प्रेक्षकांना प्रेक्षकांना मी माझ्या पुस्तकातलं काही अंश सांगतो, त्यांना खूप इंटरेस्ट वाटेल ते ऐकण्यामध्ये. प्रफुल्ल पटेल आणि मुंबईतले एक नामवंत उद्योगपती, मी नाव घेते त्या उद्योगपती, ते वाचताना तुम्हाला ते सापडेल. उद्योगपती आणि अजित पवार यांची दिल्लीमध्ये अमित शहा बरोबर मिटिंग झाली. त्या मिटिंग मध्ये जेव्हा हे तिघी लोक गेल्यानंतर अमित शहाने विचारलं तुम उद्योगपती तुम्हाला यहाँ पे क्या काम है? तेव्हा तो बोलला की उद्योगपती तुम इकडे पण असू शकतो, तिकडे पण असू शकतो. पण नंतर प्रफुल्ल पटेल विचारलं की तुम्हारा पार्टी में क्या चलता है, तुम्हारी क्या ऐसे थे पार्टी में तुम सब लोग लगा सकते हैं क्या? अजित पवारांनी विचारलं पार्टी तुम्हारे अंकल के साथ है, तुम्हारे साथ क्या है? मग तेव्हा त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी इमिडिएटली पवार साहेबांना, शरद पवार यांना फोन डायल केला आणि अमित शहाशी बोलणं करून दिलं की आम्हाला तुमच्याबरोबर सरकार स्थापन करायचंय. ते बोलणी सुरू झाल्यानंतर त्या वाटाघाटी सुरू झाल्या. त्या चर्चेतून म्हणजे 20 कॅबिनेट मिनिस्टर असतील किंवा कॉर्पोरेशन वगैरे त्याच्या वाटाघाटी सुरू झाल्या. एकदा मुंबईत देवेंद्र फडणवीस 2-3 वेळा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मिटिंग सुद्धा सुरू झाली. त्याचा एक रेफरन्स मी पुस्तकात दिलेला आहे. सोफिटेल हॉटेलमध्ये आदल्या रावशी सत्ता स्थापन करण्यात सोफिटेल हॉटेलमध्ये मिटिंग झाली होती.
या सर्व घटना घडत होत्या. म्हणजे शरद पवारांचा होकार होता का? मी म्हणेल होकार होता, पण तो कुठपर्यंत होता? तर शेवटच्या क्षणापर्यंत होता. पण शेवटी जेव्हा टर्न आला तेव्हा शरद पवारांनी त्यातून विड्रॉ केलं आणि अजित पवारांना असं वाटलं, त्याला अनेक कारणं असतील की त्यांना असं वाटत, त्यांना त्यावेळेला वाटत होतं की मला उपमुख्यमंत्री करतील का, किंवा होम मिनिस्टर मला मिळेल का, किंवा पुढचा जो मुख्यमंत्री असेल 2.5 वर्षाचा तो प्रिया सुडेल यांना करण्यात आलं होतं. तर माझं राजकारण संपेल त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेला त्या क्षणाला ती डिसिजन घेतलं. तुमचा राहिला प्रश्न काँग्रेस का गेली. काँग्रेससाठी खूप ही अटीतटीची क्षण होता. या क्षणामध्ये जर ते सरकारमध्ये स्थापन झाले, सरकारमध्ये गेले नसतील, काँग्रेस संपेल असा एक विचार काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना काँग्रेसच्या लोकांनी सांगितला. त्यांनी काँग्रेसने जर होकार दिला आणि पक्षश्रेष्ठींनी, तर काँग्रेस फुटणार किंवा 20, 25 किंवा 30 आमदारांचा गट एक तयार आहे. तो गट एका मोठ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली वेगळा होईल आणि त्याला एक वेगळी मान्यता मिळेल या सरकारमध्ये, आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि तो गट असेल आणि शिवसेना यांचं सरकार स्थापन होईल. या सर्व घटनांमुळे काँग्रेसपुढे एक पेच निर्माण झाला. त्याच्यामुळे दिल्लीच्या नेतृत्वाने शेवटी होकार दिला की शेवटी तुम्ही लोकल लेव्हलला कुठलेही डिसिजन घ्या, पण त्याच्यानंतर सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, त्यांनी सेक्युलरिझम असेल किंवा घटना तयार करा किंवा कॉमन मिनिमम अजेंडा प्रोग्राम तयार केला, त्याच्यानुसार सरकार चालवा. तुमचा हिंदुत्वाचा जो अजेंडा आहे थोडा डायल्यूट करा. सामनामधले अग्रलेख जास्त हिंदुत्व ऐवजी महाराष्ट्रवाद किंवा सन ऑफ द साईल या गोष्टींवर जास्ती भर द्या. आणि तसं आपल्याला होताना दिसतं. आता तुम्ही सामनाचे अग्रलेख पाहिले आणि पूर्वी वर्षभराचे अग्रलेख पाहिले, खूप ड्रास्टिक 360 डिग्री चेंज तुम्हाला दिसतो. कारण की हा स्ट्रॅटेजीचा भाग होता. आणि शरद पवारांनी तसं संजय राऊत त्यांना सांगितलं होतं की सामनाचं टोन डाऊन झाला पाहिजे अग्रलेखाचा, तर काँग्रेस होकार मिळेल. काँग्रेसचा होकार त्यांना मिळाल्यानंतर शरद पवारांनी त्या 11th आवरला बीजेपी बरोबर न जाण्याचं ठरवलं. कारण की राष्ट्रवादीमध्ये 2 गट होते. एका गटाचं म्हणणं होतं म्हणजे अजित पवार होते, त्यांचं असं म्हणत होतं जर आपल्याला स्थिर सरकार पाहिजे असेल, संकटामध्ये केंद्राची मदत पाहिजे असेल, तर आपल्याला बीजेपी बरोबर जाणं हे संयुक्त ठरेल, कारण की स्टेबल गव्हर्नमेंट देऊ शकतील. पण काही लोकांना वाटत असेल तर बीजेपी बरोबर आपल्या आयडिओलॉजी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण जे प्रादेशिक पक्ष आहे शिवसेना आणि काँग्रेस सेक्युलर यांच्याबरोबर आपण गेलं पाहिजे आणि सरकार स्थापन केलं पाहिजे. त्यावेळेला शरद पवार 2 ऑप्शन असल्यामुळे त्यांनी दुसरा ऑप्शन निवडला की सरकार तर येते आणि लोकांचा जो रेटा आहे तो बीजेपी विरोधात आहे त्यावेळेला, आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना यांच्या बाजूने. त्याच्यामुळे त्यांनी सोयीस्करित्या तो ऑप्शन स्वीकारलं. त्यावेळेला जर बीजेपीच्या फेवरमध्ये वातावरण राहिलं असतं तर त्यांनी बीजेपी बरोबर सुद्धा गेले असते. ठीक आहे. आज सकाळी जेव्हा लोकसत्ताला ही बातमी छापून आली की शरद पवारांनी शब्द फिरवला म्हणून मग अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गेले आणि पहाटे त्या दोघांचा शपथविधी झाला. पुढे ते सरकार 80 तास केवळ टिकलं आणि नंतर पडलं. त्यानंतर आज मला एका ज्येष्ठ भाजप नेत्याचा फोन आला आणि त्यांनी पुढची कहाणी सांगितली. तो तिसरा गौप्यस्फोट आहे. तो त्यांनी सांगितलेला आहे आणि मी सूत्राची माहिती म्हणून सांगतोय. तो असा आहे की काँग्रेस आणि शिवसेनेबरोबरची जी बोलणी आहे ती शेवटच्या टप्प्यात येत नाहीये. कदाचित ती उद्या फिसकटू शकेल. हे नेहरू सेंटरमध्ये जी चर्चा झाली, जी बैठक झाली, त्यातनं अजित पवारांना वाटलं की नाही हे सरकार जमत नाहीये आणि मग त्यांनी निरोप दिला आणि सरकार आपण कदाचित लवकर बनवू आणि मग आत्ताच रात्रीतून राष्ट्रपती राजवट उठली पाहिजे याच्या हालचाली सुरू झाल्या. याची कुणकुण किंवा चाहूल किंवा स्पष्ट असं कळल्यानंतर सोनिया गांधींनी सूत्र चालवली. त्यांनी एक निरोप पाठवला. तो असा आहे की जर का उद्या राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर महाराष्ट्रात सरकार बनवत असेल तर मग आमची शिवसेनेबरोबर बोलणी झालेली आहे. अहमद पटेल इज देअर इन मुंबई. आमची बोलणी झालेली आहे की तुम्ही तुमचं सरकार स्थापन करा, पण इथून पुढे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शिवसेनेला सोबत घेऊन राजकारण करेल. आणि मग हा जो मेसेज होता तो धक्का देणारा होता की उद्या सरकार तर बनेल, पण मग उद्या राष्ट्रवादीचं राजकारण काँग्रेस आणि शिवसेनेमुळे धोक्यात येईल की काय. आणि मग अजित पवारांना माघारी बोलवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवरती सुरू झाले. त्यात पुढच्या 45 तासांमध्ये यशही आलं आणि नंतर 80 तासात ते सरकार पडलं वगैरे वगैरे वगैरे. हाही एक गौप्यस्फोट आहे. मी या संदर्भात जातोय राहुल पांडे यांच्याकडे. राहुल पांडे, सो मेनी गौप्यस्फोट, अजूनही काही बाकी आहेत. मला त्याच नेत्यांनी असं सांगितलं, तुम्हाला सांगितलेला एक गौप्यस्फोट, आणखी 2 गौप्यस्फोट हे देवेंद्र फडणवीसांकडे आहेत, ते पुढच्या काळात करणार आहेत. मला गौप्यस्फोटांविषयी चर्चा करायची नाही आहे.
मला राहून राहून का असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस हा विषय वाढवत हे जे सरकार आहे महाविकास आघाडीचं ते बळकट करतायत. लोकांमध्ये कदाचित ती बाब आता रुचत नाहीये. उलट आता अपोजिशन हे कन्स्ट्रक्टिव्ह दिसायला हवं आहे. पण राहून जसं सुभाष देसाई म्हणाले, त्यांच्या शब्दात म्हणाले की दुःख विलाप करतायत, तर राहून तसं होतंय ते त्यांच्यासाठी आणि भाजपसाठी घातक आहे असं वाटतंय. आशिषजी, मला वाटतं गेल्या काही दिवसांपासून बराचसा बॅकफूटवर असणारा भाजपच्या नेत्यांमध्ये एक त्यांच्या देहबोलीमध्ये आपण पाहिलं असेल तर थोडासा आत्मविश्वास आलेला दिसतोय. आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन होणार का, हा सगळ्यांच्या मला वाटतं कोरोनामुळे बऱ्याच जणांना फार फावला वेळ असल्यामुळे चर्चेचा पण विषय होता. पण आज आपण ज्या गोष्टीची चर्चा करतो आहोत, मला वाटतं 2014 पासून जर आपण त्यात पाहिलं तर 2014च्या निवडणुका झाल्यानंतरही त्यात भाजप आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी चारही पक्ष स्वतंत्र लढले होते. आणि तेव्हा भाजपला 122-123 जागा मिळाल्यानंतर बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. पण तो आकडा येत असतानाच तेव्हाच पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या हिताकरता एक स्थिर सरकार यावं म्हणून अनपेक्षितपणे भाजपला पाठिंबा देऊ घेतला होता. आपण कालच्या देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटाचा थोडासा मागे जाऊन जर त्याचा संदर्भ लावला तर आपल्या ते लक्षात येईल की त्या क्षणी त्यांनी शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर ही शून्य करून टाकली होती 2014च्या निवडणुकीत. त्यानंतर शिवसेना काही दिवस विरोधी पक्षात राहिली आणि नियमात आली, मग भाजप बरोबर येऊन त्यांनी सरकार बनवलं. पण त्यानंतर सुद्धा सामनामध्ये ज्या पद्धतीनं टीका येत होती, आम्ही राजीनामे खिशात ठेवून चाललो आहोत वगैरे वगैरे ही भाषा होती. त्यामुळे दोन्ही पक्षांचं कधी ना कधी पुन्हा एकदा फाटेल हे साधारण सगळ्यांना दिसत होतं. आणि युतीत माझे 25 वर्ष सडले असं उद्धवजींचं जे अतिशय खणखणीत असं वाक्य होतं, त्यानंतर मला वाटतं कुठेतरी भाजपचे केंद्रीय नेतृत्वाचे कान टवकारले असणार. आणि त्या क्षणात लक्षात घ्या, महाराष्ट्रात किती टोकाचा राजकीय विरोध असला तरी कुठेतरी शरद पवार साहेबांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक पातळीवरचे संबंध हा सुद्धा एक विलक्षण राजकीय बातमीचा विषय व्हावा इतके ते आहेत. टोकाचा राजकीय विरोध एकमेकांना निवडणुकीमध्ये केल्यानंतर सुद्धा एकमेकांशी वैयक्तिक पातळीवर जिव्हाळ्याचा संबंध ठेवून प्रसंगी आपला वैचारिक विरोधक असणाऱ्या NCP बरोबर सत्ता स्थापनेच्या टोकापर्यंत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एका क्षणी निर्णय घेतला होता. हा जो काल देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला, मला वाटतं त्यात निश्चितच तथ्य आहे. आणि ते कुठेतरी NCPच्या राजकारणाला आणि भाजपच्या राजकारणाला फार सुखावणारं होतं, कारण राष्ट्रवादीला गमावण्यासारखं फार काही नाही आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांचा प्रेझेन्स जो आहे तो अतिशय भक्कम आहे, कारण त्यांच्याकडे नेतृत्वाची एक जबरदस्त फळी महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आहे. आणि भाजप सुद्धा कॅडर बेस पार्टी असल्यामुळे सध्या तरी नरेंद्र मोदींच्या हे चलनी नाणं असल्यामुळे त्यांनाही निवडून यायचा किंवा मतदानावरचा त्यांचा एक हुकुमी ताबा असा आहे. गमावण्यासारखं होतं ते काँग्रेस आणि शिवसेना दोनच पक्षांना. काँग्रेसची स्पेस ही फक्त राष्ट्रवादीच महाराष्ट्रात बऱ्यापैकी भरून काढू शकते आणि शिवसेनेची स्पेस ही कुठेतरी भारतीय जनता पक्ष भरून काढत होता. त्या दिशेने ती वाटचाल सुरू होती. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाला जेव्हा असं लक्षात आलं की भाजप कुठेतरी आपल्याला डंप करू शकतं, त्या क्षणी त्यांनी अतिशय सावध खेळी करून स्वतःच्या पक्षाला वाचवण्यासाठी एकंदरीत नंतरचं जे काही रामायण राजकारण घडलं, सुधीर सूर्यवंशींनी फार डिटेलमध्ये सांगितलं. त्यातल्या बहुतांशी गोष्टी आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे, अनेक गोष्टी अजूनही ऑफ द रेकॉर्ड आहे, पण ते आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहे. पण मला वाटतं एक जेंटलमन्स वर्ड म्हणून आपल्याला सांगितलेल्या गोष्टी ज्या जोपर्यंत त्या अधिकृत येत नाही तोपर्यंत आपण ठेवला पाहिजे. पण मला वाटतं भाजप नेतृत्व पुन्हा एकदा राजकीय पातळीवर सक्रिय झालेला आहे आणि 105 हुतात्म्यांप्रमाणे 105 आमदार हे म्हणजे 105 आमदारांचा हुतात्मा होऊ नये यासाठी मला वाटतं कुठेतरी पुन्हा एकदा आम्ही सक्रिय आहोत. आमच्याशी धोका झाला होता, आम्ही पुन्हा एकदा राजकीय पटलावर येऊ शकतो, आम्ही बाउन्स बॅक करू शकतो. शिवसेना हा तर आमचा नॅचरल अलायन्स पार्टनर होताच, पण राष्ट्रवादी सुद्धा आमच्याबरोबर यायला तेव्हा तयार होती, किंबहुना तयार
2014लाही होती, 2017लाही होती, 2019लाही होती. हा सांगून मला वाटतं कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाचे राजकीय ऑप्शन्स या पुढच्या काळामध्ये काय असू शकतात त्या संदर्भात आपल्याला हा गौप्यस्फोट पाहावा लागेल. आणि या सगळ्या म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आपण म्हणता तसं सुभाष देसाई म्हणाले की आता त्यांच्या हळहळण्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. हे आज जरी बरोबर असलं तरी एक विरोधी पक्ष म्हणून आणि म्हणजे मॅन्डेट अलायन्समध्ये मॅन्डेट मिळालेला पण राज्य हातात न येऊ शकणारा पक्ष म्हणून भाजपनी पुन्हा एकदा उर्वरित पक्षावर जर त्यांच्या आमदारांना किंवा नेतृत्वाला पुन्हा एकदा जाळं टाकायला सुरुवात केली तर मला वाटतं जसं टकले साहेब म्हणाले तसं महाभारतात नरोवा कुंजरोवा असं म्हणण्याची जरी परंपरा असली तरी महाभारतातच सत्तेसाठी अनेक डाव अनेक व्यूहरचना झालेल्या आहेत, अनेकदा डाव टाकले गेलेले आहेत काही, आणि शेवटी निर्णय कोणाच्या बाजूनी होणार तर कुरुक्षेत्र आहेच. त्याच्यामुळे मला वाटतं राजकीय पक्ष म्हणून भाजपनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा गौप्यस्फोटांचं जी मालिका सुरू केलेली आहे काही दिवसांपासून मला वाटतं ती त्यांच्या बाजूनी जर पाहिली तर काहीच चूक नाही. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात भाजपला असं वाटतं व्यर्थ ना जाय बलिदान, म्हणजे 105 आमदार तुम्ही त्यांना हुतात्मेही म्हणालात, जसं भाजपला वाटतं की हे आमदार आमचे हुतात्मे त्यांनी पत्करलेलं आहे. 105 महाराष्ट्राची 105 हुतात्मे त्यापैकी जे काठावरचे आहेत त्यांची तर काळजी भाजपला नाही ना. आणि म्हणून मग दर 3 महिन्यांनी ही एक अशी खेळी केली जाते का अशी शंका येते. मी अतुल भातखळकर यांच्याकडे जातोय. अतुल भातखळकर, हे जे गौप्यस्फोट होत आहेत त्यातनं जुन्या गोष्टींचा नव्यानं उलगडा करण्याचा आपण प्रयत्न करतोय, हे ठीक आहे. पण जेव्हा जेव्हा अशी चर्चा पुढे येते की आज ना उद्या हे सरकार कोसळेल, हे सरकार अस्थिर आहे, पुन्हा भाजपचं सरकार येईल, तेव्हा खोचकपणे अनेक जण असं म्हणतात की हे जे काठावरचे आमदार आहेत, जे काँग्रेस राष्ट्रवादीच्या संस्कृतीतले आहेत, जे भाजपच्या 105 मध्ये मोठ्या संख्येनं आहेत किंवा सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती कोंडाळं करून उभे आहेत किंवा वेळोवेळी ते त्यांना वाचवायला येतात, असे जे लोक आहेत हे परत जाऊ नये, त्यांचा भ्रमनिरास होऊ नये म्हणून मध्ये मध्ये ही कंडी पिकवली जाते असं उपहासानं महाविकास आघाडीतले नेते म्हणत असतात. नाही, मला तर काही कळत नाही की काय कुठल्या विषयावर आपण चर्चा करू. म्हणजे सुधीर सूर्यवंशींच्या सगळ्या वक्तव्यावर जर का आपण विश्वास ठेवला तर देवेंद्र फडणवीसांनी जे काल राजू परुळेकरांना इंटरव्ह्यू देऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या ते सगळ्याच्या सगळ्या त्यांनी कन्फर्म केलं. एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, आता तुम्ही एक नवीन मुद्दा काढलात की काठावरचे आमदार हे आमच्या बरोबर राहावेत. पहिली गोष्ट, भाजपमध्ये काठावर बिठावर कोण नाहीयेत, भाजपमध्ये 100% भाजपच्या बरोबर आहे, पहिला मुद्दा. आणि एक साधं उदाहरण सांगतो, जर का काठावरचे आमदार आहेत असं जर का विरोधी पक्षाला आणि काही लोकांना वाटत होतं तर मग विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध कशाला होऊ दिल्यात? आम्ही ते एक जास्तीचा कॅन्डिडेट टाकला ना, असं काय करताय? मग का नाही काँग्रेसने अजून एक कॅन्डिडेट दिला? आणि अत्यंत कर्तृत्ववान आणि अख्ख्या महाराष्ट्र पायी तुडवणारे जे आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जे कायम म्हणजे त्यांना मातोश्री ते विसरलेलेच आहेत आता, की मातोश्री नावाचं काही घर आहे आणि ते कानाकोपऱ्यात हिंट आहेत कोरोनामुळे. अशा उद्धव ठाकरेंनी आपली सगळी शक्ती पणाला लावून काँग्रेसचा एक आणखी उमेदवार का नाही निवडून आणला? त्यामुळे या सगळ्या राजकीय वावड्या आहेत. हे सरकार स्थिर आहे का अस्थिर आहे याचं महाराष्ट्राच्या जनतेला काही देणं घेणं नाही. महाराष्ट्राची जनता या अकार्यक्षम आणि भ्रष्टाचारी सरकारमुळे, कोरोनामुळे होरपळून निघते. मुंबईतली अवस्था काय आहे ही तुम्हाला आणि मला माहिती आहे. ठीक आहे, काय सरकार आहे. अतुल भातखळकर, बॅक टू स्क्वेअर वन. आपण या गौप्यस्फोटांवरती चर्चा करतोय. अतुल भातखळकर, पुन्हा माझा दुसरा प्रश्न राहिलाय, तो पहिल्या प्रश्नापेक्षा महत्वाचा आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पुरेसं आहे, मी समाधानी आहे. दुसरा प्रश्न माझा हा बॅक टू बॅक तुम्हाला फार महत्वाचा आहे. अनेकांना असं वाटतंय, अनेकांना त्यामध्ये मोठमोठे नेते आहेत, पत्रकार आहेत, की त्यांना असं वाटतं जर का देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं 80 तासांचं सरकार स्थापन झालं नसतं तर महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट सहजासहजी कोर्ट कचेरी शिवाय उठली नसती. कदाचित ती राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी सुद्धा पवारांनी खेळी खेळली असावी. अजित पवार जाऊन परत तंबूत परतले असावेत. नाही, आता असं आहे की
कल्पना कोणी काही करू शकतं, पण अजित पवार आणि शरद पवारांचं किती सख्य आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कळलं की नाही? पण सोयीस्कर फक्त फॅक्ट समोर ठेवायच्या. हेच अजित पवार होते ना, ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. तो कशा करता दिला? सगळ्या जगाला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे काहीही कल्पना करायची आणि काही निष्कर्ष काढायचे, यातला मूळ मुद्दा असा आहे की युतीमध्ये निवडणुका लढल्यानंतर जनतेला दिलेलं वचन मोडून त्या ठिकाणी सत्तेच्या मोहापायी सरकार बनवलं आणि ते सुद्धा सरकार धड चालवता येत नाहीये. त्यामुळे आपण अनेक कल्पना लढवत राहा, काय म्हणा, काठावरचे आमदार म्हणा, आता काय अजित पवारांना ट्रोजन हॉर्स म्हणून आमच्याकडे पाठवलं होतं, ते अजित पवार स्वतः काहीच म्हणत नाहीयेत. मग त्यांनी का राजीनामा दिला? आणि आजही राष्ट्रवादीच्या अंतर्गत काय चालू आहे हे आपण पाहतोच आहोत की कोकणातल्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री नाही गेले, 80 वर्षाचे शरद पवार गेले. मुख्यमंत्र्यांना भेटायला शरद पवारांना जावं लागतं. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, ते पण काल जाऊन आले मातोश्रीवर. राष्ट्रवादीत काय चालू आहे? काय बोलताय भातखळकर? कोण जाऊन आलं? वायफळ बडबड करू नका हो तुम्ही. ठीक आहे भातखळकर, तुम्ही हेमंत टाकले, मी तुमच्याकडे येतोय. हेमंत टाकले, मी तुमच्याकडे येतोय. आपण विषयाला धरून चर्चा करूया. आपण विषयाला धरून चर्चा करूया. तरी डेकोरम त्यांना पाळायला सांगा. ठीक आहे. येस. नाही मी विषयाला अतुल भातखळकर तुमचाच मुद्दा पुढे नेतोय. अतुल भातखळकर तुमचाच मुद्दा पुढे नेतोय. हेमंत टाकलेंना प्रश्न विचारतोय. काय गप्पा मारताय? अतुल भातखळकर तुमचाच मुद्दा पुढे नेतोय. हेमंत टाकलेंना प्रश्न विचारतोय. हेमंत टाकले, बघा तुम्ही मगाशी म्हणाला होतात की पुढच्या भागामध्ये म्हणजे आता या सेगमेंटमध्ये तुम्ही आम्हाला हे सगळं सांगणार आहात की जसं अतुल भातखळकर म्हणाले की दोन्ही पवारांमध्ये किती सख्य आहे हे सर्वांना माहिती आहे. बरं ठीक आहे, तो त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे. मी तुम्हाला विचारतो, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना सोडून देवेंद्र फडणवीसांकडे रात्रीतून कसे गेले? पहाटे त्यांचा शपथविधी झाला, रात्रीतून राष्ट्रपती राजवट सुद्धा राज्यातली उठली आणि नंतर ते परतले सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. हे कसं काय झालं? होय. मी बोलू आता? हो आशिष, मी बोलू का? होय तुम्हालाच विचारलं. हॅलो. हो मी बोलतो आता. बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला, सलग बोला. हा, माझा आवाज येतोय ना? हो. हा, एक गोष्ट आपण याच्यामध्ये पहिले विचार करू की मगाशी जो काठावरच्या आमदारांचा उल्लेख झाला, आज जे बीजेपीचे निवडून आलेले आहेत आमदार, ते आयात केलेले भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे किती लोक आहेत हा आकडा पहिले काढून बघा. मग काठावर कोण उभं आहे आणि पोहायला कोण उतरलं हे लक्षात येईल. आता आपण जाऊ ज्या वेळेला अजितदादांनी रात्री जाऊन देवेंद्र फडणवीसांची चर्चा केली. एक सगळी चर्चा तिन्ही पक्षांची चालू होती आणि ती चर्चा चालू असताना ह्यामध्ये काँग्रेस थोडीशी भूमिका एक प्रकारची अशी वाटत होती की हे सगळं समीकरण जुळवायला काहीतरी अडचणी येतील आणि कदाचित सरकार होऊ शकणार नाही, ही एक शक्यता होती. आणि आपल्याला माहिती आहे की अशी काही शक्यता असताना आपण ज्या नेत्यांकडे हे सगळं दिलेलं असतं ते स्वतःचा म्हणून एक काहीतरी विचार करतात. त्या विचारांनी एखादं पाऊल उचललं जातं, परंतु ते पाऊल उचललं गेलं ते पवारसाहेबांना सांगून उचललं गेलं होतं, यामध्ये अजिबात तथ्य नाही. नंबर 1. नंबर 2, निश्चितपणे असं होतं की जे देवेंद्र फडणवीसांनी आज कालच्या त्या मुलाखतीत सांगितलं, कोर्टाचा निकाल आमच्या विरुद्ध गेला नसता तर, म्हणजे या देशातल्या कोर्टाच्या निकालाच्या बद्दलची भाजपची भूमिका काय होती हेच एका परी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून आज बाहेर पडलं. कारण बाय शो ऑफ हँड्स सभागृहामध्ये बहुमत सिद्ध करा असं सांगितल्यानंतर पाय कोणाचे हातपाय गळाले? ते बीजेपीचे गळाले. हे पहिले त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्यामुळे आपणच जो खेळ मांडला तो खेळ आपल्यावर उलटतोय असं लक्षात आल्यानंतर मग त्यांनी अजितदादांना दोष द्यायला सुरुवात केली. हा सगळा इतिहास समोर आहे आपल्या. आणि बरोबर आहे, अजितदादा तिकडे जाऊन आल्यानंतर त्यांना पुन्हा सगळ्या आमदारांना किंवा सगळ्यांनी अजितदादांच्या बरोबर राहून
आपण सगळे एकत्र आहोत हीच भूमिका घ्यायला सांगितलेली होती. त्याप्रमाणे अजितदादांनी भूमिका घेतली. आणि हा जो मुद्दा होता की राज्यपाल राजवट, राष्ट्रपती राजवट चालू राहिली असती, त्याच्यात किती तथ्य आहे हे आपण तपासून पाहायची वेगळी गरज नाही. कारण हे सत्ता स्थापन झाल्यापासून आपल्या राज्याचं हे जे राज्यपालांचं निवासस्थान आहे हा कुठल्या लोकांसाठीचा नेहमी जाण्याचं घर झालेलं आहे हे त्यांनी वारंवार दाखवून दिले. म्हणजे कुठल्याही प्रकाराने पहिले आपण दिलेला शब्द मोडायचा, शिवसेनेला दिलेला शब्द मोडायचा, ते झाल्यानंतर बाजूला राहून ते आपल्या दमाने आपल्या बरोबरच राहतील याच्याबद्दलचा एक प्रचंड घमेंडखोर असा आत्मविश्वास बाळगायचा. ते होत नाही म्हटल्यावर दुसरं काही जमत असेल तर त्याला कसा तिढा घालता येईल हे प्रयत्न करायचे. पण ही राजकीय खेळी आहे. मी सुरुवातीला सांगितलं महाभारताचं वर्णन. त्यामुळे शेवटी युद्ध जिंकायचं असतं आणि ते युद्ध जिंकण्यासाठीचे जे डावपेच होते तेच डावपेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनी केले. कारण महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा त्यांच्यासमोर होता. त्याच्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली आणि त्यानंतर हे सरकार पुढे चालायला लागलं. हा सगळा इतिहास आहे. 95 साली मोठा भाऊ धाकटा भाऊ कोण होते आणि ते कसे बदलत गेले हेही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. एक पिढी गेली हे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे की आता कुठली आहे, आता पंतप्रधानांची पिढी, त्याच्यानंतर आपल्या गृहमंत्र्यांची पिढी, ही वयांची पिढी जी आहे ती अंतर लक्षात घेता भविष्यातली भाजप कशी असेल याचं सुतोवाच सुद्धा देवेंद्र फडणवीसांसारख्या दूरदृष्टी असणाऱ्या एका नेत्यांनी केलंय. ते एक चांगले नेते आहेत. विरोधी पक्ष म्हणून ते खूप चांगले काम करू शकतात. फक्त आणि फक्त त्यांना सगळ्या आपल्या BJPच्या आमदारांना थोडंसं चांगलं वागायला शिकवायला लागेल. शिस्त त्यांना पहिला विद्यार्थी म्हणून नाही तर वर्गाचा मॉनिटर म्हणून आपला वर्ग नीट सांभाळावा लागेल आणि चांगली कामगिरी करा. म्हणजे पुढच्या निवडणुकीत तुमच्याबरोबरचा आमचा सामना नक्की रंगेल. शेवटी विजय आमचाच होईल हे नक्की आहे. ठीक आहे. मी सुधीर सूर्यवंशी यांच्याकडे जातोय. मला पुढचा पार्ट खूप महत्त्वाचा वाटतो. अनेकांना असा प्रश्न पडला आहे की अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 80 तासात परत आले कसे. त्या नाट्यामध्ये जेव्हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला धनंजय मुंडे परत आले तेव्हा मला कळलं की अजित पवार परत येत आहेत. अशा अनेक काही बारकावे होते की त्यातनं त्या लिंकिंग जर का जोडल्या, त्या शृंखला जोडल्या किंवा त्या साखळी आपण तयार करू शकतो. सुधीर सूर्यवंशी, हा प्रश्न खूप महत्त्वाचा. अनेकांना हे एक कोड आहे की एकदा अजित पवार गेल्यानंतर आणि अजित पवारांची पक्षावरती जबरदस्त पकड आहे असं सगळं ऐकवात असताना अजित पवार परत आले कसे. आले तर आले, काका म्हणतील ते अशी भूमिका घेऊन आले. हे कसं काय झालं? आशिषजी, जेव्हा 80 तासाचं सरकार बनलं आणि सरकार बनल्यानंतर जसं विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री यांनी सांगितलं तर कोर्टाचा निकाल त्यांच्या विरोधात गेला. त्याच्यामुळे त्यांना पुढील हालचाली करता आल्या नाही. म्हणजे कोर्टाचा निकाल ही मेक होती त्या पिरियडमध्ये. महाराष्ट्राच्या विधानसभेचा एक नियम आहे आणि फक्त तो महाराष्ट्रातच आहे. तो नियम तो महत्वाचा याच्यासाठी आहे की त्या नियमानुसार असं आहे की तुम्ही गुप्त मतदान पद्धतीने सभापती स्पीकरची निवड करू शकतात आणि तोच नियमाचा उपयोग देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना करायचा होता. गुप्त मतदान पद्धतीने जर स्पीकर निवडला तर पुढची लढाई ही सोपी होईल. जशी 2014ला म्हणजे कुठल्याही पक्षाला बहुमत होतं कोणी सांगू शकता नाही. आवाजाने मतदान झालं का त्यांनी यशस्वीरित्या चालवलं. तीच मेट पकडून त्यांना सरकार स्थापन करायचं होतं. तेच मेट पकडून त्यांना पूर्ण सरकार स्थापन करायचं. त्याच्यासाठी काही राष्ट्रवादीचे आमदार आणि शिवसेनेचे आमदार त्यांच्या बाजूला होते आणि ते क्रॉस वोटिंग करायला रेडी होते त्या पिरियडमध्ये. काही लोकांना मंत्री असतील, काही लोकांना फंड असतील, काही लोकांना महामंडळ असतील. प्रत्येकाला त्याच्या याच्याप्रमाणे कुवतेप्रमाणे ते देण्यात आलं होतं आणि तो एक कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये होता. पण कोर्टाचा निकाल वेगळा लागल्यामुळे मागचे जे निकाल होते त्याच्या प्रेसिडेंटच्या नुसार वेगळे लागल्यामुळे त्यांना ते गोष्ट करता आले. तर अजित पवार परत का आले? जेव्हा त्या रात्री शरद पवारांना कुणकुण लागली राजभवनावरती
जेव्हा शपथविधीसाठी एक माईक माझ्या पुस्तकात थोडासा उल्लेख केला आहे. माईकची व्यवस्था करण्यात आली. माईक फक्त एक होता आणि 2 माईक एका म्हणजे जास्ती वेळ लागायला नको पाहिजे शपथविधीसाठी. म्हणजे अजित पवार म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला, लगेच अजित पवारांनी लगेच दुसऱ्या बाजूला शपथविधी घेतला. एकाच डायसवर त्यांनी शपथविधी नाही घेतला एकाच ठिकाणी. तर 2 माईकची जेव्हा चर्चा सुरू झाली, मग त्याच्यानंतर ती चर्चा सिल्व्हर ओक पर्यंत पोहोचली की काहीतरी उड्या घडू शकतं. 12-1च्या सुमाराला शरद पवारांना 3 माईक लागतील ना, राज्यपालांना शपथ द्यावी लागते ना. हा, तर ते 2 होते त्यांच्याकडे, एक एक्स्ट्रा त्यांना लागणार होते त्या परिस्थितीमध्ये. हा, तर त्यावेळेला शरद पवार यांना कुलकुल लागले सिल्व्हर ओकला की काहीतरी होऊ शकतं. त्यावेळेला त्याच्या रात्री त्याच वेळेला 10 वाजता त्यांनी अजित पवार यांना फोन करून विचारलं की उद्या आपल्या नेहरू सेंटरची मीटिंग झाली, ती मीटिंग कन्क्लुजन झालं नाही, अजून उद्या बसायचंय मीटिंगसाठी, तर कुठली वेळ घेऊ, सकाळची घेऊ, संध्याकाळची घेऊ, कुठली वेळ घेऊ. तेव्हा अजित पवारांचा मी सकाळी तुम्हाला फोन करून सांगतो की कुठल्या वेळेला आपण भेटायचं ते. तर सकाळी त्यांनी शपथविधीच घेतली. तर अजित पवार परत का आले? कारण की अजित पवारांना कळून चुकलं. जेव्हा शरद पवारांनी अंदाज घेतला की किती आमदार अजित पवार बरोबर गेले किंवा किती जाऊ शकतात, ते किती माझ्या बरोबर आहेत, तेव्हा शरद पवारांना एक कॉन्फिडन्स आला की अजित पवार यांच्या बरोबर जास्तीत जास्त 12 ते 15 आमदार आहेत आणि 12-15 आमदारांच्या भरोश्यावरती देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचं सरकार होऊ शकत नाही, बहुमत त्यांना मिळू शकत नाही. त्यांना एक कॉन्फिडन्स आल्यानंतर त्यांनी आपले चक्र फिरवणं सुरू केलं. नंतर धनंजय मुंडे त्यांना, जे त्यांचा एक मित्र आहे, त्या मित्राच्या फ्लॅटमध्ये झोपले होते, तर झोपून तो दरवाजा तोडला त्याच्या घराचा. म्हणजे एवढे गाढ झोपे गेले होते धनंजय मुंडे, शेवटी त्या घराचा दरवाजा तोडावा लागला आणि दरवाजा तोडून त्यांना कसं बसं तयार करून पुन्हा यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये आणण्यात आलं. नंतर तेव्हा जसं तुम्ही सांगितलं सर्व कळून चुकले का ते कुठल्या दिशेने चक्कर फिरायला लागली पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर जे काही आमदार तिकडे पाठवले होते हरियाणामध्ये, ते एक वेगळं नाट्य घडलं, त्यांना ते रेस्क्यू केलं. तर शरद पवारांनी कॉन्फिडन्स येऊन गेलं की हे सरकार घडू शकत नाही आणि ती थ्रेट आपण म्हणतो की शरद पवारांनी पाठवलं होतं राष्ट्रपती राजवट वगैरे उठवण्यासाठी. मला वाटत नाही अजित पवार हे सिरियसली बीजेपी बरोबर गेले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस किंवा बीजेपी बरोबर सरकार स्थापन करायचं होतं, स्टेबल गव्हर्नमेंट, त्यासाठी ते सिरियसली गेले होते. म्हणजे राष्ट्रपती राजवट वगैरे उठवण्यासाठी गेले नव्हते. आणि त्याच वेळेला शरद पवारांनी ते फासे आपले चालीत सुरू करायला, जसं चेकमेट जे नाव दिलंय त्याचा बुद्धिबळाप्रमाणे, त्यांनी पहिले सर्व आमदार बाजूला घेतले, आपल्या बाजूला घेतले. दुसरं, अजित पवारांना पक्ष नेत्याची निवड केली होती, ती निवड कॅन्सल करण्यात आली. नंतर तिसरं, त्यांनी धोक्याची आणि महत्वपूर्ण इशारा दिला, जर तू माझ्या पक्षात वापस नाही आला तर आम्ही तुम्हाला डिस्क्वालिफाय करू शकतो. ती सर्वात मोठी सूचना अजित पवारांना होती आणि अजित पवारांना कळून चुकलं की आता हे सरकार टिकू शकत नाही किंवा हे सरकार बहुमतात येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या म्हणून मग काका म्हणतील तसं म्हणत अजित पवार परत राष्ट्रवादीच्या तंबूत आले. पण पुन्हा मग प्रश्न हाच आहे की पुन्हा मग अजित पवार पाचव्यांदा व्हायचे आहेत, चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झाले, ते ठाकरे सरकारमध्ये झाले. राहुल पांडे, हाच प्रश्न आहे. तुम्ही बरोबर हसलात, हाच प्रश्न आहे. म्हणजे अजित पवारांभोवती हे कथानक फिरतंय आणि अजित पवारांच्या मनात काय, हाच प्रश्न वारंवार चर्चेला येतोय. जरी शरद पवारांच्या अनुषंगानं गौप्यस्फोट केले जात असले तरी कथानकाचं जे महत्वाचं चरित्र किंवा पात्र आहे ते अजित पवार आहे. राहुल पांडे, आत्ता टकले साहेबांनी देवेंद्र फडणवीस यांच्या त्या मुलाखतीचा संदर्भ देऊन असं सांगितलं की आता नवीन पिढ्या राजकारणांमध्ये येतात आहे आणि आता कोणत्या पिढीभोवती यापुढचं राजकारण चालेल आणि कोणती पिढी नेतृत्वाच्या भूमिकेत येईल आणि एकंदरीत निर्णायक अशा पद्धतीचे निर्णय घेतील. मला वाटतं अजितदादा हे त्या पिढीत अनेक वर्षांपूर्वी आलेले आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर किंवा राष्ट्रवादीच्या एका अत्यंत प्रमुख म्हणजे पवारसाहेबांनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा नेता कोण हा जवळजवळ निकाली निघालेला प्रश्न. मला वाटतं त्यामुळे त्यांची भूमिका, त्यांची पक्षावरची पकड, आमदारांमध्ये त्यांच्याविषयी असलेला एक आदरयुक्त दरारा, या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत. त्यामुळे अजितदादा हे काही कोणाच्या ताटाखालचं मांजर होईल असं नाही. पण आपण जसं म्हणालात तसं काका म्हणतील ते आज तरी
राष्ट्रवादीमध्ये सर्वोच्च नेते हे अर्थातच शरद पवार आहेत. जसं बाळासाहेब असताना शिवसेनेमध्ये अंतिम शब्द हा बाळासाहेबांचा चालायचा, तसं आज राष्ट्रवादीमध्ये अंतिम शब्द हा पवारसाहेबांचा आहे. अजितदादांना मानणारा आमदार हा सुद्धा पवारसाहेबांच्या शब्दाबाहेरचा नाही. हे त्या पुढच्या 12-24 तासात पवारसाहेबांनी ज्या पद्धतीने ते गणित सगळं ते चक्र फिरवलं आणि दादांबरोबर असलेले एक आमदार हे मुकाट्यानं वापस आल्यानंतर मला वाटतं त्यांची इच्छा असेल कदाचित त्यावेळेला त्या अनेक आमदारांना सुद्धा कदाचित काँग्रेसबरोबर शिवसेनेबरोबर जाण्याची इच्छा नसली तरी पवार साहेबांचा आदेश मात्र त्यांच्यापैकी कोणीही नाकारू शकला नाही. आणि कारण की त्यांचे सर्वोच्च नेते हे पवार साहेब आहेत, त्यांच्याविषयीची त्यांची सगळ्यांची श्रद्धा किंवा निष्ठा ही मला वाटते वादातीत आहे. त्यामुळे त्या काळात हे जरी झालं असलं तरी ज्याप्रमाणे परवा देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याप्रमाणे आता राजकारणातल्या पिढ्या बदलतात आहेत. आज पवारसाहेब हे एका वयाच्या वेगळ्या उंचीवर आहेत. ते म्हणजे देशाच्या सगळ्यात सिनियर मोस्ट पॉलिटिकल फिगर्सपैकी एक आहे. महाराष्ट्रात तर निर्विवादपणे ते सर्वात मोठ्या सगळ्यात महाराष्ट्राच्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्याच्या भूमिकेत ते आहेत. पण त्यांच्या नंतरच्या पिढींमध्ये ज्यांचा आज राजकारणात चलती आहे त्यात अर्थातच अजितदादा हे एक प्रमुख नाव आहे. त्यामुळे पुढच्या काळात जर काही घडामोडी घडल्या तर त्यात अर्थातच अजितदादा आहे. त्या घडामोडी 6 महिन्यात घडतील की पुढच्या निवडणुकीनंतर घडतील हा मला वाटतं सगळ्यांसाठीच, जसं आपण म्हणाला की द गेम इज नॉट ओव्हर येट, असं जर झालं तर कदाचित मला वाटतं येत्या काही दिवसात, येत्या काही महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला ते दिसू शकेल. अन्यथा राजकारणात जसे मागचे 5 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी हे मुकाट्यानं विरोधी पक्षात राहिले आणि भाजप आणि शिवसेना कुरकुरत का होईना पण संसार केला, त्याप्रमाणे कदाचित 5 वर्ष या आघाडीचेही निघतील. आणि तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेवर असताना त्यांनी एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या कमी काढल्या नव्हत्या, पण ते 10 वर्ष सत्तेत 15 वर्ष सत्तेत सातत्यानं टिकून राहिले. त्याप्रमाणे राजकारण इज एनीबडीज गेम. त्यामुळे कदाचित तेव्हा आज नोव्हेंबर महिन्यात जी बाजी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर येऊन मारली ती सातत्यानं 5 वर्ष त्यांच्याच बाजूनी राहील आणि भाजप विरोधी पक्षाच्याच भूमिकेत राहील असं मानणं आता महाराष्ट्रात मागच्या 6 महिन्यात जे घडलंय त्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुढच्या इतिहासात काहीही घडू शकतं आणि ते घडणार नाही असं मानणं फार भाबडेपणाचं ठरेल असं मला वाटतंय. अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये खास करून हे जे महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं आणि त्यासाठी 35-36 दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यातनं जे गौप्यस्फोट एक एक करून बाहेर येत आहेत त्यांना देवेंद्र फडणवीस पुष्टी देत आहेत किंवा काही अन्य नेते सुद्धा त्यावरती भाष्य करून पुष्टी देत आहेत की होय असं घडलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं क्रॉस कनेक्शन्स हे महाराष्ट्राच्या राजकारणात दिसले त्यावरून पुढेही काही होऊ शकतं. म्हणजे आत्ताच चर्चा सुरू झाली आहे की जर का काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधी येत असतील तर मग महाराष्ट्रात क्रमांक 3चा पक्ष म्हणून सरकारमध्ये काँग्रेस राहील का, आणि काँग्रेसची इच्छा ही पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणायची आहे की नाही अशी ती चर्चा आहे. त्यामुळं काही होऊ शकतं पण त्यामध्ये करोना आहे. करोना कधी संपतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे. सध्यातलं हे जे सध्याचं सरकार आहे हे मात्र करोनाशी लढतंय आणि दुसरीकडं राजकारणही होतंय. त्यावरच आज आपण चर्चा केली आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय. इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.